गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग डायरेक्ट जिममधून स्टार्ट करतो आहे मी. आणि रोज वेट लिफ्टिंग किंवा कार्डिओ करून करून मी पण बोर झालो आहे आणि काहीतरी नवीन ट्राय करायचा विचार करतो आहे. तर 108 सूर्यनमस्कारचं चॅलेंज घेतो आहे मी आज. तर मी ChatGPTवर वाचलं आहे की 108च का, त्याच्यामागे 4 रिझन आहेत. तर मी ते मग तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिलं म्हणजे धार्मिक रिझन काय त्याच्यामागं, की बाबा आपला 108 म्हणजे कसं असतं की पवित्र अंक मानला जातो आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये बेसिकली. आणि माळेमध्ये जपमाळ असते ना, त्याच्यात 108 मणी असतात. आणि आपली देवी देवतांचे नावंसुद्धा विष्णू, शंकर असे 108 प्रकारचे नाव आहेत. जर तुमचा ChatGPTवर विश्वास असेल तर तुम्हाला माझ्यावरही विश्वास ठेवावा लागेल. दुसरं सायंटिफिक रिझन असं आहे की बाबा पृथ्वी आणि सूर्याचं अंतर सूर्याच्या व्यासाच्या 108 पट आहे. सूर्याचा डायमीटर जेवढा आहे मल्टिप्लाय बाय 108. आणि सेम लाईक चंद्र, तर पृथ्वी आणि चंद्राचं अंतर चंद्राच्या डायमीटरच्या 108 मल्टिपल आहे, 108 पट. आणि अजून एक रिझन होतं योगशास्त्र. 108 नाड्या आपल्या हृदयाच्या जवळ येतात, तर ते एक रिझन आहे. आणि अजून एक होतं मॅथमॅटिकल रिझन, गणितीय महत्त्व, की 108 हा एक कंप्लीट नंबर मानला जातो. तर असं आहे. हे सगळं ChatGPTवर वाचलं आहे मी. म्हटलं काहीतरी नवीन ट्राय करू. रोज जिमचे वेट लिफ्टिंगचे व्हिडिओ काय करायचे. 108 सूर्यनमस्कार इज नॉट अ जोक. तर ट्राय करतो मी, जमतं आहे का मला बघा तुम्ही शेवटपर्यंत. लेट्स डू दॅट. तर बघा, 8 वाजून ऑलमोस्ट 20 मिनटं झालेत आणि 108 सूर्यनमस्कारसाठी आपल्याला किती वेळ लागतो ते पण बघू आता. बघा मित्रांनो, टाईम किती झाला आता, 8 वाजून 55 मिनटं, म्हणजे ऑलमोस्ट 35 मिनटं झाले. चॅलेंज घेतलं होतं ते कंप्लीट झालं, 108 सूर्यनमस्कार. तर थोडंसं डिफिकल्ट वाटलं मध्ये मध्ये, पण नंतर वाटलं की होऊन जाईल. तर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर एक स्टार्टिंग 20-30 स्टार्ट करू शकता, नंतर 50, नंतर 100. तर मी डेली एक्सरसाइज असते आपली, वेट लिफ्टिंग, कार्डिओ, क्रॉसफिट, त्याच्यामुळे मला वाटतं हे शक्य झाले. आणि काही नाही, एवढं अवघड पण नाही आहे आणि एवढं इझी पण नाही आहे. एक थोडे दिवस प्रॅक्टिस केली की होऊन जातं. तर म्हटलं आज काहीतरी वेगळं नवीन करावं. तर डेफिनेटली फॉर्ममध्ये इकडं तिकडं होतं, प्लस मायनस. कारण एक सूर्यनमस्कार करायचा असेल तर तुम्ही एक परफेक्ट करता, तेच तुम्हाला 108, 110 असे करायचे आहेत. तर ऑब्वियसली फॉर्म इकडे तिकडे होणारच. आणि काउंट मध्ये मध्ये मिस झाला होता, पण डेफिनेटली 108पेक्षा जास्तच झाले असणार आहे. तर झालेलं आहे आपलं चॅलेंज कंप्लीट. मित्रांनो, मी आज 108 सूर्यनमस्कार केले. इतकं भारी वाटते ना, काहीतरी चॅलेंज घेतलं आणि स्वतः पूर्ण केलं. मी आधी पण सांगितलं आहे की हे मी डेली एक्सरसाइज करतो त्यामुळे शक्य झाले. ते त्या लोकांचा विशेष वाटतं मला की बाबा कसं, म्हणजे 3 महिन्यात जिम लावणार, बॉडी बनवणार. नाही रे, ही प्रोसेस लेंदी आहे, म्हणजे लाईफ टाईमची प्रोसेस आहे आपली. त्यामुळं मी हे चॅलेंज घेतलं होतं. आणि जिममध्ये कसं असतं ना की आपलं डेली ॲक्टिव्हिटी आहे, लाईफ टाईम करायची आपल्याला. असं नाही की 6 महिने, 3 महिने. तर हे जेव्हा तुम्हाला कळेल ना की बाबा लाईफ टाईम आपल्याला हे करायचं आहे, तेव्हा मग तुम्हाला कुठेतरी मोटिवेशन येईल. पार्टनर नाही आला, आज नको जायला जिमला, नाही. तुम्ही जेव्हा एकटे जायला लागाल ना जिमला, तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा अशा गोष्टी आहेत. आणि अजून एक काय सांगायचं होतं मला, काय नाही एवढंच. आणि ॲज अ ऑडियन्स, ॲज अ सबस्क्रायबर तुम्हाला पण भारी वाटेल. काहीतरी एक नवीन चॅलेंज, काहीतरी एक वेगळं ॲक्टिव्हिटी केली आहे मी. तर जाऊयात घरी आता, 9:15 वाजलेत. मित्रांनो, आंघोळ झाली आणि ब्रेकफास्ट करायचं आहे. ब्रेकफास्टमध्ये बघा
अंडी आणि कालचा भात आहे आणि विवान पण इथं एक अंड खाणार आहे. तुझं अंड हे एक अंड खातो तो. छान आहे ना, छान छान. किती आहे पीठ? हे बघा एवढं पीठ आहे पापडाचं, 3-4 किलो. हे 1 किलो असेल, काल 1 किलोचे केले, आज 1 किलोचे. आणि हे असेल 1.5-2 किलो. टोटल आहे 3.5 किलो. हां, आणि किती झाले काल पापड मोजले का? 110. 1 किलोला 110 झाले. आणि आता हां मोठे मोठे केले त्यामुळे 1 किलोला 110 झाले. आणि आता बघू 3.5 किलोचे किती होतात टोटल. 300, 350, 400 व्हायला पाहिजे. लेट सी. म्हणजे कसं वर्षभर काही टेन्शन नाही. उडीद पापड AV1. चल आता मी जातो ऑफिसला बाबा. एडिटिंग झालेलं आहे. एवढं पातेलं भरलं आहे कालच्या पापडांचं. तर आता हे स्टोअर करावं लागेल आम्हाला बॉक्समध्ये किंवा कशात तरी. आता ठेवत नाही पूर्ण आत टाकते. तू खा दादू. खा. कसं लागतंय? छान आहे, छान आहे. मला देतो. थँक्यू. थँक्यू इवान. इवानला बघा थँक्यू म्हणलं काय म्हणतो. थँक्यू. लागतंय खायला. छान आहे. मला दे ना, अजून दे थोडंसं. थँक्यू इवान. बस बस बस. अरे बस ना. अरे थँक्यू बाळा. आता तू खा. कसं लागतंय? पडलं त्याच्यात टाक. तू खातो ना? हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाचणीच आहे मित्रांनो, चांगलं आहे. कुरकुरीत चिप्सपेक्षा बरं आहे. A few moments later. मित्रांनो आता किती वाजलेत? 9:15 वाजलेत. लाईट गेली आहे दुपारच्या 1 वाजल्यापासून. आम्ही ते जेवण करतोय रात्रीचं. दुपारचे 12 वाजल्यापासून मोबाईलची चार्जिंग संपली आहे. सगळं संपलंय. आम्ही ते जेवण करतोय. प्रियांकाने दाल खिचडी बनवली. आमच्या सगळ्या सोसायटीने हेच बनवलं असेल. हां, कारण कसं आहे लाईट गेली ना. आई विवानला खाली घेऊन गेली होती. मग प्रियांका सगळं भेटल्या खाली. येस. हे व्हाईट राईस कोणाचा आहे? मला पण दे. मला खिचडी पण खायची आणि थोडंसं सेमच आहे. दही भात खायचा आता. ते भात ना वाईट नाहीये, त्याच्यात ते मिक्सच आहे. पण आहे ना डाळ कमी पडली आहे म्हणून तर तसं दिसतंय. आणि ह्याच्यात हळद टाकली. हे बघा आईच्या ताटात. चला आता जेवण करतो. विवानला एवढं आंबट आवडतं ना, डायरेक्ट लोणचं खातोय तो गडी. आंबट लिंबू कापून द्यायचा अर्धा तरी तो खाणार. आणि बाय द वे लाईट कसली तुम्हाला दाखवू नाही दिसणार आहे. ती आहे आपल्या गोप्रोची लाईट. गोप्रोच्या वरची लाईट कामाला आली आज. आमच्या इथे चार्जिंगचा बल्ब आहे, तो पण चार्जिंग संपली त्याची. म्हणजे एवढं वापरलंय आम्ही. चार्जिंग करावं लागतं नाही, त्याला चालू करावा लागतो. चालू करायचा, वापरायचा तो, आणि मग लाईट गेली की तो चालू होणार. चार्जिंग करायचे. चार्जिंग म्हणजे चालू करायचा ना, यूज करायचा त्या बल्बचा. आता खाऊयात दाल खिचडी मस्तपैकी. तर शिरा बनवला होता. आय विल ट्राय शिरा फर्स्ट.
छोटा डबा आहे. तुलाच घे म्हणलं. विवन का तिथे जाऊन उभं राहिला रे ते टाकलं ना लोणचं खाल्ले म्हणून का